शुभेच्छा दोन्ही संघांना. ऐकूयात पुन्हा एकदा आपण आवाज देवीचा पाडा डोंबिवली वेस्टचा आमच्या जवळचे मित्र मयूरजी भोईर यांना. थँक्यू. तर मंचावरती गोसेवक आदरणीय भावेशजी वेलोसे साहेब इथे मात्र उपस्थित आहेत. आपण करत आहोत शुभ सन्मान आदिवासी प्रतिष्ठान या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय तुषारजी शिडगे साहेब इथे मात्र उपस्थित आहेत. त्यांचं आपण आणि मोरिया 11 संघाचे अर्थातच कर्णधार देखील आहेत. त्यांचं इथे मात्र आपण करत आहोत सन्मान. आदरणीय तुषारजी शिडगे साहेबांचा इथे मात्र सन्मान झाला. आता मात्र आपण वळत आहोत दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याकडे. 3 षटकांची मॅच. ही मॅच जबरदस्त पाहायला मिळेल, कारण इतकं जबरदस्त हे ऊन टेम्परामेंट सध्या तरी इतक्या कडक प्रमाणात ऊन पडलंय आणि त्यामध्ये ही टेनिस क्रिकेटची स्टार कास्ट सध्या मैदानामध्ये उतरली आहे आणि या क्रीडांगणाचं सौंदर्य वाढलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतो ते म्हणजेच मोरिया 11 ओवी 11 संघ आणि ओवी 11 संघाची आघाडीची जोडी मैदानामध्ये सज्ज झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज योगेश म्हात्रे, मान फ्रॉम म्हात्रेपाडा. ओ द विकेटने पहिला शेंडू. प्रचंड वेग आणि योगेश म्हात्रे हे नातं जुळलेलं आहे आणि या टेनिस क्रिकेटने नक्कीच एक ओळख दिली आहे. योगेशला बुग्या म्हणून त्याला म्हटलं जातं. जबरदस्त गोलंदाजी योगेश आपल्याला पाहायला मिळतं. व्यावसायिक लेवलला देखील तितकंच चांगलं क्रिकेट. हायाम ॲक्शन, प्रचंड वेगाने धावत जातो, प्रचंड वेगाने चेंडू फेकतो. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि चेंडूने बॅटचा कोणताही संपर्क झाला नाही. 2 चेंडू आतापर्यंत आपण पाहिले तर दोन्ही चेंडूवरती गोलंदाज तोच, फलंदाज देखील तोच आणि रिझल्ट देखील तोच आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही चेंडूंवरती क्वालिटी योगेश म्हात्रेची पाहायला मिळतं. वेग प्रचंड आहे गोलंदाजाकडे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळताना नजर मात्र अगदी बारीकपणे चेंडूवरती ठेवणं गरजेचं. योगेश म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होईल ओ द विकेट ना. आता मात्र स्टिक वरती फेकण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक धाव इथे मात्र धावून घेतली जाते कारण थोडंसं लेझीनेस आपल्याला पाहायला मिळाला आणि संधीचा फायदा घेतला कारण की 2 चेंडूमध्ये डॉट आले होते आणि अशा प्रकारची धाव जर मिळेल योगेश अगेन्स्ट थोडंसं फ्रस्ट्रेट दिसेल गोलंदाज आणि मानसिक दबाव आल्यानंतर मग कोणताही खेळाडू असू द्या त्याच्याकडून मात्र कोणती ना कोणती चूक होतेच होते. गोलंदाज योगेश जबरदस्त मागील चेंडू नक्कीच दिशेपासून बरकटला होता. आता योग्य दिशा आणि लगेचच फलंदाजी देखील शहानिशा केली की कारण की प्रचंड वेगाने चेंडू शरीराच्या दिशेने आला आणि तितक्याच वेगाने शरीरावरती आदळतो. येतो तो डॉट बॉल. 3 चेंडू आतापर्यंत झाले धावा धावफलकावरती 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात. गोलंदाज योगेश पहिल्या मॅच मध्ये जरूर मिस केलं या गोलंदाजाला पण आता मात्र काय गोलंदाजी पहा. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये नेहमी उल्लेखनीय कामगिरी या गोलंदाजाची पाहायला मिळते. आता देखील तशीच कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि बॅटने तर एकही धाव आली नाही. या जबरदस्त नजरे समोरून चेंडू राईज होतो. राईज विथ सरप्राईज फलंदाज. सध्या तरी प्रत्येक चेंडूवरती गोलंदाजाचं नाव आपण पाहतो आणि हा चेंडू सांगून जातो की गोलंदाजाचं नाव योगेश म्हात्रे. 4 चेंडू आतापर्यंत झाले धावा धावफलकावरती 2 त्या देखील कारण एक्स्ट्राच्या स्वरूपात.
इथे मात्र ऑफसाईडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न, एक धाव इथं मात्र घेतली जाते, दुसरा धावाचा प्रयत्न इथं मात्र केला जाईल. स्ट्राईक वरती थ्रो देखील जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही धावफलक पुढे सारखे संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 4-5 चेंडू आतापर्यंत झालेत. लक्षात घ्या 3 षटकांची मॅच आहे आणि नेक्स्ट मॅच जे खेळणारे संघ आहेत ते म्हणजे समता 11 आणि विकास 11. अजून एक जबरदस्त, हा चेंडू जबरदस्त होता, बॅटला लागून कदाचित चेहऱ्यावरती लागला होता हा चेंडू, मानेवरती लागला पण फलंदाज सुरक्षित आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये आपण तेज तर्रार गोलंदाजी योगेश म्हात्रेची पाहिली. दावा खर्च केल्या, 4 विकेट जरूर मिळाली नाही पण सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि आदिवासी प्रतिष्ठान कळंब आयोजित या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये योगेश म्हात्रेचा पहिला स्पेल कंप्लीट झाला आणि त्याने 4 धावा खर्च केल्यात. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती सुमित भोईरचा वापर केला. एक वेगवान गोलंदाज कंप्लीट झाला उजव्या हाताचा. आता मात्र दुसऱ्याची बारी. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज सुमित भोईर, मॅन फ्रॉम दहिसर. 4 धावा धावफलकावरती आहेत. लेफ्ट आर्म गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. इथे मात्र फुलवलेंचा हा बॉल होता, ऑनसाइडला चेंडू वळवला, प्ले मध्ये अमोल येतो. एकच धाव इथून मात्र मेल, एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 5. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. सुमितची ऍक्शन जर आपण पाहिली तर अगदी पंचांच्या रेषेमध्ये धावत असतो, त्यानंतर तो बाहेर जातो आणि त्याचप्रमाणे त्याचे चेंडू देखील बाहेर निघत असतात. हे कला आहे गोलंदाज सुमितची. आता मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आता मात्र भरपूर बाहेर चेंडू निघाला आणि अंपायर सिग्नल येतो तो म्हणजे व्हाईट बॉल. 6 धावा धावफलकावरती आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. इथे मात्र फुलवलेंचा हा बॉल, एक धाव इथून मात्र कंप्लीट करण्याचा प्रयत्न, एकच धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 7. 2 चेंडू झालेत. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं ती म्हणजेच U11 तिसगाव संघाची. अगदी पॉवर पॅक संघ आपल्याला पाहायला मिळतो. ऑनसाइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न, हवा तितका टाइम झाला नाहीये त्यामुळे एकच धाव मिळेल. एकापेक्षा अधिक काही नाही. सध्या तरी एकापेक्षा एक गोलंदाज, एकापेक्षा एक फलंदाज या मॅच मध्ये एक चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण सध्या तरी गोलंदाजी करत असणाऱ्या संघाचं वर्चस्व राहिलं. आतापर्यंत पकडून जकडून गोलंदाजी केली जाते. 3 चेंडू आतापर्यंत झाले. धावा धावफलकावरती 8 आपण पाहतो. पुन्हा एकदा इथे मात्र डापच्या माध्यमातून खेळून काढण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अमोलकडे चेंडू जातो. एक धाव तर इथे मात्र कंप्लीट केली. एकच धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागेल. एकने धावफलक पुढे सारख्या संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 9. चेंडू आतापर्यंत झालेत ते म्हणजे 4 धावा धावफलकावरती 9. दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज सुमित देखील अगदी योगेशच्या पावलांवर पावलं टाकत असताना गोलंदाजी करतो. पुन्हा एकदा सज्ज होईल सुमित. आता मात्र पुन्हा एकदा अंपायर सिग्नल येतो म्हणजेच व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. धावसंख्या धावफलकावरती 10. 4 चेंडू आतापर्यंत झाले. धावा धावफलकावरती 10. सध्या तरी चेंडू सोबतच धावा चालू आहेत. इथून मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे कारण की चांगले फलंदाज या संघामध्ये U11 तिसगाव संघामध्ये. पहिल्या मॅच मध्ये देखील 45 धावा सहजतेने चेस केल्या होत्या. अगदी अडीच ओव्हर मध्ये सामना कंप्लीट केला होता. इथे मात्र जबरदस्त हा फटका. आता टायमिंग व्यवस्थित झालं. धावा 4 मिळतात आणि या चौकाराच्या पद्धतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 14 धावा. नेक्स्ट टीम समता 11 आणि विकास 11. दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉस साठी रिपोर्टिंग करा. समता 11 आणि विकास 11. 3 षटकांची मॅच आहे आणि आता मात्र दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू सुरू आहे. समता 11 उपस्थित आहे. इथे मात्र जबरदस्त हा चेंडू.
एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू. नॉस्टॉक इन वरती थ्रो. 2 धावा इथून मात्र पाहता पाहता कंप्लीट. गोलंदाजी तितकी जबरदस्त झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये योगेशने 2 बाउन्सर आणि दोन्ही बाउन्सर अगदी योग्य त्या ठिकाणावरती लागलेत. त्यानंतर थोडीशी मनस्थिती आणि परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे धावा आपण पाहिल्या तर आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 16 धावा झाल्यात. पण मी म्हणेन या षटकामध्ये कुठेतरी धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न. त्याचं कारण एक चौकार आला आणि तसे स्ट्रोक खेळावे लागतील. कारण की आता मात्र गोलंदाजाला नाही तर चेंडूला फेस करणं जास्त गरजेचं. सध्या तरी आपण पाहतो मानसिक दबाव वाढतो जेव्हा मात्र आपण गोलंदाजाकडे पाहतो, त्याचे रेकॉर्ड्स पाहतो. पण मी म्हणेन गोलंदाजाला न पाहता आपण चेंडूला पाहून खेळणं गरजेचं, मेरिटवरती जाऊन खेळणं गरजेचं, रन बनणं गरजेचं संघासाठी. आतापर्यंत 16 धावा झाल्यात. अजूनही 6 चेंडूमध्ये 14 ते 15 धावा जर बनवला तर एक फायटिंग टोटल. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो तो म्हणजे अनिकेत. पहिला चेंडू व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 17 आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज अनिकेत इथे मात्र ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न. फलंदाज इथे मात्र होईल बाद. ज्या फलंदाजासाठी विकेट सॅक्रिफाईस इथे मात्र केली होती तो मात्र आता माघारी परतला. नवीन फलंदाज स्वतः कॅप्टन मैदानामध्ये जातो तो म्हणजे प्रशांत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अनिकेतची देखील. अनिकेतने स्वतःच्या खांद्याचा वापर जबरदस्त केला. ओपन चेस्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये देखील गुडलेन स्पॉट वरती तो चेंडू फेकत होता. उंची भरपूर मोठी आहे त्यामुळेच बाउन्स देखील तितकाच मिळतो. आणि खेळपट्टी जर आपण पाहिली तर अगदी पाटा विकेट आहे, कडक विकेट. आणि रखरखत्या उन्हामध्ये बाउन्सर हा विकल्प चांगला आहे. आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच अनिकेतच्या माध्यमातून देखील. धावसंख्या धावफलकावरती 17. थोडंसं स्पीडअप. विकास 11 कॅप्टन. आताचा चेंडू देखील जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी अगदी पकडून गोलंदाजी केली जाते. टॉस आपण करूयात आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करतो या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकत आहोत करण शेकाळन सर त्यांचा जो शुभ हस्ते इथे मात्र केला जातो टॉस. अजून एक जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. जितकी सुंदर ही स्पर्धा आहे ना कारण तितकीच सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. कारण की ज्याप्रमाणे या स्पर्धेने सर्वांचे डोळे उघडे ठेवलेत, सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय, त्याचप्रमाणे गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. पण फलंदाजीची नजर सध्या तरी बंद झाली आहे कारण की इतक्या वेगाने चेंडू समोरून जातोय. चेंडू बॅटचा कोणताही संपर्क आता देखील नाहीये. विकेट सॅक्रिफाईस रनआउटच्या स्वरूपात. अजून एक धक्का लागत असताना मगाशीच उल्लेख केला तर टॉस इथे मात्र जिंकलेला आहे तो म्हणजे विकास 11 टीमने. डिसिजन घेतलाय ती म्हणजे फिल्डिंग करण्याचा. लगेच आमचा कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या मॅच मध्ये पहिली गोलंदाजी अनिकेतने पॉवर प्लेचं षटक फेकलं होतं. या मॅच मध्ये तिसरं षटक फेकतो. पण रिझल्ट मात्र जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतो. अजून एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज इथे मात्र होईल बाद. 5 चेंडू आतापर्यंत झाले. थोडंसं स्पीड मित्रा. येस थँक्यू. सध्या मॅच इतकी गरम झाली आहे की थोडंसं वॉर्मअप तुझं देखील होईल.
डावातील अंतिम चेंडू. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धावेतून मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू आहे. नॉन स्ट्राईक वरती स्ट्राईक वरती फलंदाज बाद झाला. एक धावेतून मात्र मिळेल. 18 धावा, 19 लक्ष, 19 धावा करायच्यात. चला लगेच युग 11 तिसगाव संघ लगेच या आणि लगेच मैदानात आपली ओपनिंग पेअर सज्ज करा. 19 लक्ष. प्रेडिक्शन सुरू आहे इथे मात्र करण आमच्या सोबत आहेत. एकोणीस धावा करायच्यात. किती मिनिटांमध्ये हा डाव कंप्लीट केला जाईल की 3 षटकांपर्यंत ही लढत दिली जाईल. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं. इथून मात्र ज्याप्रमाणे अनिकेतने इम्प्रेस केलं या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी अनिकेतची पाहायला मिळाली. पहिल्या मॅच मध्ये देखील इम्प्रेस केलं होतं तेव्हा मात्र पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं. चला ओव्ही 11 संघ आपण मैदानामध्ये. लक्ष आहे युग 11 तिसगाव संघासमोर. 19 धावा इथून मात्र करायच्यात. एकोणीस धावांचा पाठलाग आणि दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूयात आवाज करणजीका हंसर यांचा. थँक्यू. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. करण भाने आणि ऋतिक पाटील. हितेश पाटील अडवली यांच्याकडून करणला 2 षटकारांसाठी 500 रुपयांचा पारितोषिक. या मॅच मध्ये टार्गेट आहे ते 19 धावांचं. विकास आणि समता 11 तयार राहा. कॅश पाहिजे. विकास 11 आणि समता 11 तयार राहा. फर्स्ट ओव्हर बॉलिंग मार्क वरती दिनेश. रेंज मध्ये होता. लॉफ केला डीप मध्ये फिल्डर रुपेश पण त्याच्या वरतून करण भानेचा पहिला षटकार. पहिला चेंडू षटकार आला. पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश. यावेळेला स्लाइस झाला बॉल एक्स्ट्रा कव्हरला. वाचले नितेश पाटीलचे. 2 ला 500 रुपयांचं पारितोषिक होतं. आपण पाहतो इथे चौकार आलाय म्हणजे धावा बनलेल्या 10. समता 11 आणि विकास 11 तयार राहा.
करण मानेचं होम ग्राउंड आहे. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होते. मात्र या मॅच मध्ये गोलंदाजी दमदार झालेली आहे. योगेश म्हात्रे, त्यानंतर सुमित भोईर आणि त्यानंतर अनिकेत. धावा झालेल्या त्या 16. 3 धावांची गरज. सॉफ्ट हँडने इथे समोर ढकलून दिलेलं आहे. ऋतिकने आय थिंक त्याला सांगितलं असावं. धावा 17. 2 धावांची गरज. एज आहे ते थर्ड मॅनने कव्हर केला. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावा त्या धावफलकावरती 17 धावा. षटकातील असेल तो शेवटचा चेंडू. बॅटचा चेहरा उघडलाय. आलाय चौकार. अभिनंदन. युग 11 तिसगाव कल्याणने सामना जिंकला. दुसरा आपलं अभिनंदन. पुन्हा जाऊन आपण रेस्ट करा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार